हे पहा, राजकीय मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात आणि ह्या जिल्ह्याची परंपरा राहिलेली आहे. वसंतदादा आणि राजाराम बापू हा वाद हा राजकीय होता, वैचारिक होता आणि ह्या जिल्ह्यांनी तो संघर्ष पाहिलेला आहे. पण ह्या कुठल्याही संघर्षात आणि आता 3 पिढ्या झाल्या, आता राजाराम बापूची 3री पिढी, आमची वसंतदादाची 3री पिढी, आम्ही आजही आमचा वाद कुठल्या ना कुठल्या वैचारिक वाद आहेत, राजकीय वाद असणार. त्यांची कदाचित वागण्याची पद्धत जयंत पाटील साहेबांची आम्हाला आवडत नसेल आणि त्यामुळे आमच्या राजकारणात एकामेकात आमच्या टीका करायची गोष्टी झाल्या असतील. आता ह्या पातळीवर जाऊन बोलणं हे निश्चितच सांगलीच्या परंपरेला, संस्कृतीला शोभण्याचं नाहीये. आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ, पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूच कुणाची आहे किंवा मोकळी कुणी दिलेली आहे, ह्याच्या मागे जावं लागणार आहे. या राज्याला परंपरा आहे, सुसंस्कृत परंपरा आहे आणि ह्या राज्याची नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ दाखवत असतील आणि मागणं त्यांच्या भोवतीनं त्यांच्या जवळ समजणारे लोक अशी भाषा करत असतील तर त्यांचा खरा चेहरा पुढे येतो. कदाचित राज्य नेतृत्वाचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि प्रत्यक्ष चेहरा वेगळा आहे. या जिल्ह्याचा सुद्धा भाजप पक्षाच्या दाखवायचा चेहरा वेगळा असेल, तो खरा चेहरा आज जनतेपुढे आलेला आहे. दुर्दैव आहे, राजकीय संघर्ष होत राहणार आणि राजकीय भांडणं राहणारच. पण ही परंपरा जर तुम्हाला सांगलीत आणायची असेल तर मला अडचण वाटते. ह्या जिल्ह्याचंच नाही तर राज्याची सुद्धा मला चिंता वाटते. पूर्वी त्यांनी आरोप केलेले होते, त्यानंतर राजाराम बापूंची हत्या केली, शरद पवार केली, राज्यातल्या टॉपच्या 3 त्यांच्यावर आरोप झाले आणि वसंतदादांनी सुद्धा काय काम केले नाही असं ते मागच्या वेळी म्हटले होते. हे पहा, निश्चितच वसंतदादा, राजाराम बापू ह्या लोकांनी जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या विकासात काय योगदान दिलं हे सर्टिफिकेट आमदार पडळकरांकडनं घेण्याची गरज मला वाटत नाही. कदाचित भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे की त्यांच्याकडनं काही कामं झालेली नाहीत, काय विकासाची कामं झाली नाहीत, काही मूलभूत कामं झालेली नाहीत. वसंतदादांच्या काळात ह्या राज्याने जे निर्णय घेतलेत ते ह्या राज्याच्या सर्व लोकांसाठी एवढे फायद्याचे झालेले आहेत की आज अमेरिकेत तुम्ही गेला तर एवढ्या मोठ्या संख्येत जे इंजिनियर्स आज महाराष्ट्रातून शिकून गेलेले आहेत ते सुद्धा सांगतात की वसंतदादाने हे धोरण आणलं, शैक्षणिक धोरण, खासगी शैक्षणिक धोरण, आणि म्हणून या ठिकाणी ते शिकू शकले, परदेशात जाऊ शकले. आज मुलींचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण मोफत करायचे धोरण हे वसंतदादाने त्या काळात आणलेलं आहे. पाण्याचं धोरण वसंतदादांनी आणलंय. हे जे धोरण वसंतदादांनी आणले आणि त्यामुळे राज्य, अशा माणसाबद्दल तुम्ही बोलावं हे दुर्दैव आहे. पण आता दुर्दैवानं हे जे राज्य चालवणारे लोक आहेत त्यांच्याकडनं काही सुद्धा मूलभूत कार्यक्रम राबवते आलेले नाही आहेत, कामं झालेली नाही आहेत आणि म्हणून आपलं झाकण्यासाठी, दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी हा व्यक्ती पुढे केलेला आहे आणि ह्या व्यक्तीच्या माध्यमातून हे बोंबलाबोंबली, ओरडाओरडी, एडिट करा, ओरडाओरडी चालू आहे. मात्र लोक ह्याच्या पुढे गेलेली आहेत. ही संस्कृती खराब करायचं काम आहे. हे लोकांना काय सल्ला राहील आपला या पुढच्या काळात? नाही, कुणाला सल्ला देऊ जे 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 नाही, लोकप्रतिनिधी मर्यादा पाळल्या पाहिजे. लोकप्रतिनिधी नाही, लोकसेवेत काम करत असताना मर्यादा पाळल्या पाहिजे. ते निवडून आला हे तुमचं अभिनंदन आहे, तुम्ही त्या ठिकाणी जत तालुक्यात निवडून आला आहेत आणि तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही काम करावे, लोकांची काम करावे. तुमचं दिशा वेगळी आहे आणि कदाचित तुमची नाही, तुमच्या नेतृत्वाची दिशा आहे आणि तुमच्या नेतृत्वाला जे बोलता येते ते तुमच्या तोंडात बोलत असतील. त्यामुळे त्यांना बोलण्यापेक्षा तुमच्या मागे कोण आहे ह्याला बोलणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.